नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. राज्यातील बळीराजा ज्या घोषणेकडे आतुरतेने डोळे लावून बसला होता, ती घोषणा अखेर राज्य सरकारने शुक्रवारी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफीची योजना आता जाहीर केली आहे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि अलीकडेच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे. नानाभाऊ, राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे. अतिशय आनंददायक बातमी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठीची आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना कृषी आणि ग्रामीण विकासाला केंद्रस्थानी ठेवत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. राज्याच्या आर्थिक विकासासोबतच शेतकरी आणि ग्रामीण भागाला बळ देण्यावर या अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आलाय. तसेच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. जे शेतकरी थकबाकीत होते, जे शेतकरी चालू बाकीमध्ये आहेत, त्यांना सुद्धा या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये दिलासा देण्यात आलाय. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालू बाकीदारांना 50,000 रुपयांपर्यंतची मदत घोषणा करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जे थकीत कर्जाच्या संदर्भामध्ये 2 लाख रुपयापर्यंतची मदत आता मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आणि शेतकऱ्यांना ही दिलासादायक बातमी आता समोर येताना पाहायला मिळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये मोठी घोषणा केली आहे. त्याचमुळे ग्रामीण भागाला बळ देणाऱ्या अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांसाठीची कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजी पर्यंत ही कर्जमाफी मिळणार असल्याची घोषणा देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि ही योजना अहिल्याबाई होळकर योजना म्हणून ओळखली जाणार आहे. या संदर्भामध्ये अपडेट जाणून घेतली. महाराष्ट्रातली सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर येताना आपल्याला पाहायला मिळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे. ही अपडेट आपण बातम्या 24 तासच्या माध्यमातून पाहिली. कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.